UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेंवरील गोळीबाराचा 2 अज्ञात व्यक्तींचा ऑडिओ संवाद ट्विट। गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा। पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप। जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाण यांची टीका। पंतप्रधान मोदी आज शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचं ऑनलाईन उद्घाटन करणार। सावित्रीबाई फुलेंच्या राष्ट्रीय स्मारकाचंही आज भूमिपूजन होणार। 15 ते 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडतील असा माझा अंदाज। शरद पवारांचं वक्तव्य। संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटलांना उमेदवार निवडीचा अधिकार। पवारांची माहिती। लाडकी बहीण योजना म्हणजे भ्रष्टाचार। इतर योजना बंद करून पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता। संजय राऊतांकडून शंका व्यक्त। मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल। मनोज जरांगेंचा थेट अमित शहांना इशारा। नाशिक दौऱ्यानंतर वर्षा निवासस्थानी महायुतीची 5 तास खलबतं। 200 ते 225 जागांवर प्राथमिक सहमती। सूत्रांची माहिती। दिवाळीनंतर निवडणुका घ्या। राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। तर निवडणूक खर्च मर्यादा 40 लाखांवरून 60 लाख करा। शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। भाजप नेते हर्षवर्धन पाटील 2 दिवसात निर्णय घेणार। सूत्रांची माहिती। हर्षवर्धन पाटील पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यास विरोध। पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी। पैसे देऊन सभेत लोक बोलवले। जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांच्या सभेचा व्हिडिओ ट्विट। दादा गुलाबी झाले तरी सभेला लोक येत नाहीत। आव्हाडांचं ट्विट। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपूरच्या कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण। मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण। ठाकरे गटाला नागपुरात काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही। काँग्रेसकडून ठाकरे गटाचं शोषण। आशिष जयस्वाल यांचा आरोप। महाविकास आघाडीत ठाकरे प्रेशरमध्ये आल्याचं मला वाटतं। लोकसभेत कमी जागा आल्यामुळे ठाकरेंवर प्रेशर। भास्कर जाधवांची टीका। अमरावतीच्या अचलपूरमध्ये आज नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा। अचलपूर परतवाडामध्ये पोलिसांचा फौजफाटा। 30 सप्टेंबरपर्यंत अमरावतीत जमावबंदी। अमरावतीत वैमानिकाकडून नियम सांगत टेक ऑफ करण्यास नकार। उदय सामंतांना विमानातून उतरून रस्ते प्रवास करण्याची वेळ। शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाची पोलिसांकडे तक्रार। संवेदनशील वक्तव्य करण्याआधी संयम पाळावा। सर्व गोष्टींचा विचार करूनच बोललं पाहिजे। प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। आनंद दिघेंना मारलं। शिरसाटांचा काल आरोप। रोहितची पहिली 5 वर्ष कर्जत जामखेडच्या सेवेसाठी तर येणारी 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असतील। शरद पवारांकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।